उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. 410 कोटी वळवल्याने गदारोळ होतोय, तर मागच्या 10 वर्षांमध्ये सामाजिक न्याय विभागाकडून 40,000 कोटी वळवल्याचा हिशोब सरकारने द्यावा. सेवानिवृत्त सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे यांची खळबळजनक मागणी. तर स्मार्ट मीटरच्या विरोधात भाकपाचं आंदोलन, सरकारचा निषेध करत महावितरण कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी. आता बघूया सविस्तर बातम्या. 410 कोटी लाडक्या बहिणींसाठी वळवल्यावरती गदारोळ झालाय. मात्र सामाजिक न्याय विभागामध्ये मागासवर्गीयांच्या लोकसंख्येप्रमाणे निधी दिला जातो, तो नियमानुसार इतरत्र खर्च करता येत नाही. तरी मागील 10 वर्षात सरकारनं 40,000 कोटी रुपये इतरत्र वळवून खर्च केलाय. त्याचा हिशोब सरकारने द्यावा अशी मागणी सेवानिवृत्त सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे यांनी एडीएन न्यूजच्या माध्यमातून केली आहे. हल्ली एक चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली आहे आणि ही चर्चा खरं तर सामाजिक न्याय मंत्री यांच्या वक्तव्यामुळे सुरू झालेली आहे. सामाजिक न्याय विभागाचा निधी जो बजेटमध्ये दिला जातो आणि एक्सक्लुझिव्हली हा निधी अनुसूचित जातीवरच खर्च केला पाहिजे असं बंधन आहे आणि लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये हा निधी देण्याचं बंधन आहे. हा निधी जो आहे हा डायव्हर्ट करता येत नाही किंवा तो लॅप्स पण होत नाही, असं हे केंद्र शासनाचं धोरण आहे. ते महाराष्ट्र शासनाने अंगीकारलेलं आहे. नीती आयोगाचे त्याचे स्पष्ट असे डायरेक्शन आहे. असे असताना लाडक्या बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटीचा निधी वळवला गेला आहे आणि हा खरं तर वादाचा मुद्दा आहे. मी असं म्हणेन की असा निधी वळवता येत नाही, त्यामुळे वित्त विभागाने जर हा निधी वळवला आहे तर ते चुकीचंच आहे. केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या धोरणाच्या विरुद्ध आहे, म्हणून हा निधी त्यांनी परत केला पाहिजे. एक गोष्ट. बरं, हे आता झालं आहे का? नाही, याच्यापूर्वी पण अनेकदा झालेलं. आता आपण मागच्या 10 वर्षामधला जर हिशोब काढला तर आपल्या असं लक्षात येईल की लोकसंख्येप्रमाणे बजेटमध्ये, म्हणजे तो ज्याला एक्सपेंडिचर बजेट म्हणतो, ज्याला प्लॅन बजेट म्हणतो, तर त्या योजनावर जो खर्च होतो, विविध योजना जे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकासाच्या ज्या योजना आहेत, तर त्यावर लोकसंख्येप्रमाणे बजेट दिलं पाहिजे, पण ते पूर्णतः 100% ते दिलं जात नाही. म्हणून त्याच्यातला जो न दिलेला जो अमाऊंट आहे तो, आणि जे बजेट दिलं त्यातला जो खर्च झाला पाहिजे तो 100% तर होत नाही, पण 90-95% वगैरे खर्च होतो. त्यामुळे तो अखर्चित राहिलेला निधी, ह्या दोघांची जर बेरीज केली तर आपल्याला या 10 वर्षामध्ये जवळजवळ 40,000 कोटी हा निधी, असं म्हणू आपण की अनुसूचित जातीच्या जे काही कल्याणकारी योजना आहेत, विकासाच्या योजना आहेत, मग त्यांना शिष्यवृत्तीच्या योजना असतील, भूमिहीनांना जमीन देण्याची योजना असेल, रमाई घरकुल असेल, वस्तीमध्ये सेवा सुविधा असेल, स्वाधार योजना आहे, ते मुलांचं जे बार्टीचे फेलोशिपचे विषय आहेत, मुलांची अजूनही ते मंजुरी मिळाली नाही, त्यांना पैसे अशा अनेक ज्या योजना आहेत की ज्या कल्याणकारी योजना आहेत, तर त्यासाठी हा पैसा 40,000 कोटी रुपये या 10 वर्षामध्ये सरकारने, पण त्यावर कोणी फार मंत्री बोललेले नाही आहे. म्हणजे मंत्री बोलले हे चांगली गोष्ट आहे, पण हा एक आता मुद्दा यायला लागला की खरंच मंत्री बोलले ते त्यांना अनुसूचित जातीच्या बद्दलचा कळवळा आहे म्हणून का, की त्याच्या मागे राजकारण आहे. राज्य शासनाकडून बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून तीव्र विरोध करण्यात येत असून स्मार्ट मीटरच्या नावाखाली महावितरणकडून सर्वसामान्य वीज ग्राहकांची लूट होत असल्याचा आरोप करण्यात आलाय.
सरकारनं हे सगळं त्वरित थांबावं अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे। गेल्या 3-4 वर्षापूर्वी आपल्याला आठवत असेल की आपले मीटर घरातून काढून रस्त्यावरच्या खांब्यावर आणले। मोदी सरकार ज्यावेळेस आलं सत्तेमध्ये त्यांचं असं स्मार्ट ग्रिड मिशन होतं, नॅशनल स्मार्ट ग्रिड मिशन, ज्यामध्ये 2017 पर्यंत त्यांना घरोघर स्मार्ट मीटर लावायचं त्यांचं उद्दिष्ट होतं। त्या अंतर्गत त्यांनी गेल्या 4 वर्षापूर्वीच आपले मीटर घरातून काढून रस्त्यावर आणले। हे त्यांचं त्यावेळेसचं नियोजन होतं, षडयंत्र होतं। त्यांना बाहेरच्या बाहेर स्मार्ट मीटर लावायचं होतं, यासाठी त्यांनी ते केलं। निवडणुकीपूर्वी, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी लोक रस्त्यावर आले, लोक चिडले, म्हणून हे सरकार खोटं बोललं आणि चंद्रशेखर बावनकुळे जे त्यावेळेसचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते त्यांनी जाहीर केलं की घरोघर स्मार्ट मीटर लागणार नाहीत आणि त्यावर लोकांनी विश्वास ठेवला। आता बघा काय झालं। आम्ही म्हणलो चंद्रशेखर बावनकुळे खोटं बोलतात, कारण हे त्यांनी टेंडर रद्द केलंच नव्हतं। हे एनसीसी आणि अदानीला दिलेलं टेंडर आहे आणि त्यावेळेस हे म्हणत होते स्मार्ट मीटर आहे। आता काय म्हणतात हे टीओडी मीटर आहे। मग टीओडीचं काहीतरी वेगळं टेंडर दाखवा ना, कारण टीओडी पण तेच आहे आणि स्मार्ट मीटर पण तेच आहे। टीओडी काय आहे तर टीओडी जे आहे ते टाइम ऑफ द डे रेट आहे, ज्याचं त्यांनी आता नवीन दर प्रणाली जाहीर करून टाकली। आता आपल्याला पूर्वी 11 रुपये 17 पैसे पर युनिट आपल्याला लागायचं, आता जर हे टीओडी लागलं तर आपल्याला 20 रुपयापासून सुरू होईल। त्यांना असं वाटत होतं की घरावर सोलर आहे, आपण मजेत आहे, त्या बांधवांना देखील, त्या भगिनींना देखील सुखाने जगू देणार नाहीत। त्यांचं 3.5 रुपयाने घेणार आणि त्यांना 17.5 देणार। इथं सुरुवात आहे, अजून याच्याही पुढे ते जाणार आहेत। त्यामुळे आम्ही या ठिकाणी आज सुरुवात करीत आहोत आंदोलनाला। आम्ही जवळपास 17,000 लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि आपल्या चॅनल मार्फत आवाहन करतोय की जर तुम्ही घरात बसून राहिलात तर तुमची आयुष्यभर लूट होणार आहे, तुम्ही किती कमाई करून घ्या। आज आमची या ठिकाणी अशी मागणी आहे की कैलासनगर, दादा कॉलनी, पावसिंगपुरा आणि अजून शहराच्या इतर भागामध्ये जे स्मार्ट मीटर लागलेले आहेत ते काढून घ्या। आमची परमिशन नसताना ते लावलेले आहेत आणि ज्या ठिकाणी हे प्रायव्हेट वाले मीटर लावायला आलेले लोकांना आवाहन करतो की त्यांना हाकलून लावा। आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की स्मार्ट मीटर लागू नये, हे टीओडी दर लागू नये, वीज दरवाढ कमी झाली पाहिजे, तर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी या ठिकाणी जुबली पार्कला महावितरण कार्यालयासमोर सकाळी 10 वाजता तुम्ही उपस्थित राहिलात तर सरकारला झुकावं लागेल। शहरातील नागरिक पाणी टंचाईमुळे त्रस्त असताना नवीन जायकवाडी पंप हाऊसमध्ये मंगळवारी सकाळी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सिडको हडको एक्सप्रेस लाईनवरील पाणी पुरवठा बंद करण्यात आला असून युद्ध पातळीवरती दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलं होतं, परंतु पुन्हा पाण्याचे टप्पे पुढे ढकलण्यात येणार असल्याने ऐन उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे। नवीन जायकवाडी 100 MLD पंप हाऊसमध्ये तांत्रिक बिघाडामुळे सिडको हडको परिसरातील पाणी पुरवठा ठप्प झाला असून युद्ध पातळीवरती दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे। शहरातील पाणी प्रश्न गंभीर बनत असून बहुतांश भागात नळाला 10 ते 12 दिवसांनी पाणी पुरवठा केला जात असल्याने भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। यामुळे नागरिकांत मनपा प्रशासन विरोधामध्ये मोठा रोष निर्माण होतोय। यात मनपा पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना सुद्धा अहोरात्र काम करावं लागत असल्यामुळे या विभागामध्ये काम करण्यास अधिकारी कर्मचारी धास्तावत आहेत। जलवाहिनी फुटणे व तांत्रिक बिघाडाची सरमिसरी सुरूच असून मंगळवारी सकाळी नवीन जायकवाडी 100 MLD पंप हाऊसमधील पॅनलमध्ये स्पार्क होऊन पॅम्पिंग बंद पडली होती। या तांत्रिक बिघाडाच्या दुरुस्तीचं काम तातडीने हाती घेत उपकार्यकारी अभियंता DP गायकवाड तात्काळ जायकवाडी रवाना होऊन घटनास्थळी पोहोचून दुरुस्तीचं काम सुरू केलं। दुपारपर्यंत दुरुस्तीचं काम सुरू होतं। 2 वेळेस वीज सुरळीत करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु पुन्हा वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे तांत्रिक अडचण निर्माण झाली होती। यामुळे शहरातील 100 MLD वरील सिडको हडको परिसरातील पाणी पुरवठा बंद झाला होता। त्यामुळे N5 N7 जलकुंभावरून टँकरचा सप्लाय बंद करण्यात असल्याने नो नेटवर्क एरियात सुद्धा पाण्याची निर्जळी निर्माण झाली होती। यामुळे 10 ते 12 दिवसांचा पाणी पुरवठा पुढे आणखीन वाढणार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। गेल्या काही दिवसांपासून जलवाहिनीवरील संकट सुद्धा कमी होत नसल्याचं दिसतंय। तांत्रिक बिघाड व इतर कारणांनी जलवाहिनी फुटल्याने सुरळीत असलेला पाणी पुरवठा खंडित होत असल्याने शहरात पाण्याचे टप्पे पुढे ढकलण्यात येत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी
लागतीये, तर खासगी टँकरकडून दुप्पट दराने पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येतोय। वाळूज परिसरातील जोगेश्वरी येथील एका हॉटेलमध्ये स्वयंपाक करणाऱ्या कर्मचाऱ्यास एका महिलेसह काही जणांनी मारहाण केल्याची घटना घडली असून सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। तर या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये किरकोळ कारणावरून स्वयंपाक करणाऱ्या कामगाराला जबर मारहाण करून जीवे मारण्याची घटना ताजीच असताना अज्ञातांकडून हॉटेलमध्ये स्वयंपाक करणाऱ्या दोघांना जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे। MIDC वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोगेश्वरी भागात ही घटना घडली आहे। वाळूज परिसरात असलेल्या जोगेश्वरी येथील हॉटेलमध्ये राडा झाल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। यात हॉटेलमध्ये स्वयंपाक करणाऱ्या दोघांना अज्ञातांची मारहाण जोगेश्वरी येथील हॉटेल तिरुमला येथे घडलेला प्रकार असून यात एका महिलेसह दोघांनीही केलेली मारहाण तुम्ही बघू शकता। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। तर या प्रकरणी वाळूज MIDC पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। MIDC वाळूज पोलीस सदर प्रकरणाचा अधिक तपास करतायत। शहरवासियांना एक सुवर्ण संधी, तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज। SSC, HSC, डिप्लोमा किंवा BSc पूर्ण केलाय, मग आता तुमचं करिअर होणार जबरदस्त। सिपेट म्हणजे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ही भारत सरकारची नामांकित स्वायत्त संस्था घेऊन आली आहे आपल्या सर्वांसाठी एक सुवर्ण संधी। ऍडमिशन सुरू होत आहेत शैक्षणिक वर्ष 2025 आणि 26 साठी। AICTE अप्रूव्ड कोर्सेस आणि एक्सिलेंट प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड म्हणजेच शिक्षणही दर्जेदार आणि नोकरीची देखील खात्री। ऑल इंडिया सिपेट ऍडमिशन टेस्ट 2025 साठी आजच अप्लाय करा आणि प्लास्टिक इंजिनिअरिंग मध्ये तुमचं भविष्य उज्ज्वल करा। सिपेट मध्ये आहे दर्जेदार कोर्सेस, डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन प्लास्टिक टेक्नॉलॉजी, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्लास्टिक प्रोसेसिंग अँड टेस्टिंग, पोस्ट डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड डिझाइन विथ CAD आणि CAM। पात्रता 10वी, 12वी, डिप्लोमा किंवा BSc। तुम्ही कोणत्याही टप्प्यावर असलात तरी इथे तुमच्यासाठी कोर्स आहे। स्कॉलरशिप उपलब्ध आहे। मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा सुद्धा आहे। या तारखा अगदी लक्षात ठेवा। अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 मे 2025। सिपेट ऍडमिशन टेस्ट आहे 8 जून 2025 ला। कोर्स सुरू होण्याची तारीख आहे 14 जुलै 2025। तर आजच अप्लाय करा सिपेटच्या वेबसाईटवरती किंवा अधिक माहितीसाठी 93 73 68 79 15, 93 25 68 79 02, 93 25 68 79 03, 97 63 31 09 45 या क्रमांकावरती संपर्क साधा। सिपेट विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम करत आहे। प्लास्टिक इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचंय तर एकच नाव म्हणजे सिपेट। आजच आपला प्रवेश निश्चित करा। उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम। संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध। उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा। रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली।
नमस्कार, मी पूजा दातार. मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली. सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं. रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे. तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या. एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईत आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. खरीप हंगाम 2025 आणि 26 मध्ये जिल्ह्यामध्ये 6,89,041 हेक्टर पेरणी क्षेत्र प्रस्तावित असून त्यासाठी 71,528 क्विंटल बियाणांची मागणी असून 3,91,189 मेगाटन रासायनिक खतांची मागणी असून 3,01,448 मेगाटन इतकं आवंटन मंजूर आहे. शेतकऱ्यांसाठी पुरेसा व दर्जेदार कृषी निविष्ठा उपलब्धतेचा कृषी विभागाने नियोजन करावं असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यंत्रणेला दिले आहेत. जिल्हा कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील, महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक रवींद्र पाटील, सर्व उपविभागीय कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, खत, बियाणे उत्पादक संस्थांचे प्रतिनिधी आदी यावेळी उपस्थित होते. जिल्ह्याचे पीकनिहाय प्रस्तावित पेरणी क्षेत्र याप्रमाणे तृणधान्य पिकांचं क्षेत्र 2,33,236 हेक्टर, कडधान्य पिके 56,536 हेक्टर, गळीत धान्य 40,472 हेक्टर आणि कापूस 3,58,797 हेक्टर असे एकूण 6,89,041 हेक्टर क्षेत्रावरती पेरणी प्रस्तावित आहे. पीकनिहाय बियाणे मागणी याप्रमाणे ज्वारी 27 क्विंटल, बाजरी 364 क्विंटल, मका 33,384 क्विंटल, तूर 2,182 तर मूग 386, उडीद 176, भुईमूग 229, सूर्यफूल 7, तीळ 3, कापूस 8,970, सोयाबीन 25,799 असे एकूण 71,528 क्विंटल बियाणे मागणी आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी 3,91,189 मेगाटन रासायनिक खतांची मागणी आहे. त्यात युरिया 1,50,498, DAP 46,525, MOP 26,239, SASP 28,020 तर टन खतांचा समावेश आहे.
यापैकी 3,01,468 मेगाटन खतांचं आवंटन मंजूर आहे. सद्यस्थितीमध्ये 1,34,302 मेगाटन इतका साठा शिल्लक आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. तसेच जिल्ह्यात एकूण 9,500 मेगाटन खत साठा संरक्षित ठेवण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. खतांचं वितरण पॉस मशीनद्वारे केले जाते. त्यासाठी जिल्ह्यात एकूण 2,624 परवानाधारक खत विक्रेते असून महाराष्ट्र खत नियंत्रक योजनेमध्ये 1,147 विक्रेते नोंदणीकृत आहेत. त्या सर्व विक्रेत्यांकडे पॉस मशीन्स आहेत. कंपनीचे प्रतिनिधी, कर्मचारी, अधिकारी यांनी ई पॉस मशीनचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. उत्पादक आणि विक्रेत्यांची तपासणी जिल्ह्यात एकूण 2,612 बियाणं विक्रेते आहेत. 2,680 खत विक्रेते तर कीटकनाशकांसाठी 2,459 असे एकूण 7,751 निविष्ठा विक्रेते आहेत. या सर्व केंद्रांची निरीक्षकांमार्फत तपासणी करण्यात येतं. तसेच निविष्ठा उत्पादक, साठवणूक केंद्र यांचीही तपासणी केली जाते. जिल्हा स्तरावरती व तालुका स्तरावरती याप्रमाणे जिल्ह्यात 10 भरारी पथकेही स्थापित करण्यात आली असून त्याद्वारे निविष्ठा गुणनियंत्रकांवरती संनियंत्रण ठेवण्यात येतं. कपाशीचे बियाणे 15 मे नंतरच विक्री करावं अशी सूचनाही यावेळी देण्यात आली आहे. सोयाबीन बियाणांची उपलब्धता 25,799 क्विंटल असून यात शेतकऱ्यांनी राखून ठेवलेले बियाणे 16,770 क्विंटल आहे. सोयाबीन बियाणांची उगवण क्षमता तपासूनच ते वापरावं याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. जिल्हा स्तरावरती 1, प्रत्येक तालुका स्तरावरती 1 याप्रमाणे 10 निविष्ठा तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली असून दिनांक 15 मे ते 15 ऑगस्ट आणि रब्बी हंगामामध्ये 15 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीमध्ये हे कक्ष कार्यरत राहतील. शेतकऱ्यांच्या तक्रारींचं निराकरण होण्यासाठी कृषी विभागामार्फत 1800-233-4000 हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर शेतकऱ्यांना 9822446655 हा व्हॉट्सॲप क्रमांकही शंका निरसन तक्रारींसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. खुलताबाद तालुक्यातील खिरडी ग्रामपंचायत अंतर्गत बौद्धवाडा दलित वस्तीसाठी मंजूर निधींच्या कामाच्या माहितीसाठी कृष्णा चव्हाण यांनी सोमवारपासून पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे. त्यांच्या मागण्यांबाबत त्यांनी एडीओंसोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे. खिरडी येथील यांना दिनांक 3/2/25 रोजी अर्ज दिला होता. दुसरा अर्ज दिनांक 17/2/25 रोजी दिला होता. तिसरा अर्ज 19/2/25ला दिला होता. परंतु सदरील ग्रामसेवक मॅडमनी कुठलीही माहिती न देता मॅडमला विचारणा केली असता मॅडम म्हणे माझी तक्रार वरिष्ठाकडे करा, जे करायचं ते करा. त्यामुळे आम्ही वरिष्ठाकडे अर्ज दिला. पण वरिष्ठांनी देखील त्यांना पत्र काढलं 25/4/25 रोजी की 3 दिवसात अर्जदाराला माहिती देण्यात यावा. परंतु सदरील ग्रामसेवक मॅडमनं आतापर्यंत माहिती दिली नाही. त्यामुळे उपोषणास मार्ग अवलंबावा लागला आणि सदरील प्रकरणात बौद्धवाडा वस्ती 4 लाखाचं काम हे करण्यात आलं नाही आणि कागदोपत्री दाखवून याचं बिल उचलण्यात आलं. राजवाडा वस्ती खिरडी येथे अस्तित्वातच नाही. त्या राजवाडा वस्तीच्या नावावर 2,16,000 रुपये काढण्यात आले आणि त्याचीच माहिती मागितली होती. परंतु मॅडमनं माहिती दिली नाही. त्यामुळं आता BDO साहेबांनी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवावा, अन्यथा उपोषण सोडण्यात येणार नाही. वस्तीच्या बाबतीत मला काही माहिती नाही. जी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेला आम्ही काही उपस्थित नव्हतो. त्याच्यामुळे त्यांनी जो काही ठराव घेतला त्याच्याबद्दल आम्हाला सदस्य लोकांना त्या ग्रामसभेला बोलवण्यात आलं नाही आणि आम्ही पण गेलो नाही. त्याच्यामुळे त्यांनी काय ठराव घेतला तो आम्हाला काही माहीत नाही. घेतला असेल तर तो बोगस असू शकतो. तो ग्रामसभाच्या ठरावामध्ये राजवाडा वस्ती आणि बुद्ध वस्ती एकच आहे असं दाखवून दिलं, उल्लेख करेल. राजवाडा वस्ती आणि बुद्ध वस्ती जर एकच असेल तर मग 2 कामं एकाच वस्तीमध्ये कसं काय झाले? दोन्ही कामाचे बिलं उचलले गेले. एक बिल कोणतं तरी बोगस उचललं गेलं, त्याची भरपाई करण्यात यावी. राजवाडा आजपर्यंत खिरडीमध्ये कधी ऐकलंच नाही आम्ही बौद्धवाडा आणि रामायणकर झोपडपट्टी या नावानंच ओळखतो दलित वस्ती. बरं, ग्रामपंचायत अंतर्गत जे कामं झाले
तो वस्तीत ते एकच आहे, त्यांचं म्हणणं असं आहे. कोणाचं म्हणणं आहे? ते ग्रामपंचायत सदस्याने ते ठराव घेतलेले, ते ठरावमध्ये असा उल्लेख करेल. नाही, आमच्या ग्रामपंचायतने असं ठराव घेतलेला आहे, एक दलित वस्ती, बौद्धवाडा दलित वस्ती आणि रमाईनगर इथंच कामं झालेली आहे. राजवाड्याचा कुठं उल्लेखच नाही आमच्याकडे. आरोग्य व कुटुंब कल्याण उपसंचालक डॉक्टर रेखा गायकवाड यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपरी राजा येथे सरप्राईज भेट देऊन पाहणी करत त्यांनी अनेक बाबींचा आढावा घेऊन सविस्तर मार्गदर्शन केलंय. उपसंचालक आरोग्य व कुटुंब कल्याण पुणे डॉक्टर रेखा गायकवाड यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांच्या समवेत सोमवारी प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपरी राजा येथे सरप्राईज भेट दिली. सदर भेटीदरम्यान त्यांनी अनेक बाबींचा आढावा घेऊन सविस्तर मार्गदर्शन केलं. यामध्ये प्रामुख्याने मंजूर व भरलेली पदे, आरोग्य निर्देशांक म्हणजेच POD, IPD, डिलिव्हरी आदी प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्ती व बांधकामांबाबत चर्चा केली. आरोग्य संस्थेमध्ये प्रसूती शस्त्रक्रिया सेवा पुरवण्यात येत नसल्याने तात्काळ दुरुस्तीची आवश्यकता, औषधी RCH पोर्टल नोंदणी नियमितपणे अद्ययावत करणे, कार्यक्षेत्रातील लोकसंख्येनुसार लसीकरणाचं आयोजन करणं, एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घेणं, शेअर अँड स्कॅन POD दररोज करावी इत्यादीबाबत सूचना केल्या व संस्थेमधील विविध विभागांचं पर्यवेक्षण केलं. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपरी राजा येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रुबीना शेख, डॉक्टर वाहुळ व विजयश्री सांख्यिकी व अन्वेषक व सर्व आरोग्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते. आदिवासींची संख्या कमी नाही हे होऊ देत नाही. OBC मध्ये 350 जाती आहेत, मात्र एकाच व्यक्ती पुढे जातो. फक्त निवडणुकांपुरता आदिवासी OBC करतात असं प्रतिपादन मनोज जरांगे पाटील यांनी केलं असून लोकांनी भावनिक होऊ नये असं ते म्हणाले आहेत. कमी नाही हे होऊन देत नाही. OBCच्या 400-450 जाती आहेत. उदाहरणार्थ आपण आदिवासीलाच हे जोडू. किती जण शासनात येत नोकऱ्या, प्रशासनात येत नोकऱ्याला, शासनात किती लोक आहेत त्यांचे. OBCच आदिवासीला जोडू आपण. एकच जण फक्त वर जातो, बाकीच्याला फक्त आदिवासीच्या नावाखाली, अमक्या जातीच्या नावाखाली वापर करून घेतात. जसं की OBC 2-4 जाती उदाहरण, बाकीच्यांची काडी लागली. फक्त निवडणुकीपुरतं OBC आदिवासी करणार आहे. हे जिवंत उदाहरण आहे. न्याय देणार नाही ते. म्हणून लोकांनीच खरंच शान झालं पाहिजे. प्रत्येक वेळेस भावनिक होत आपल्या लेकरांचं आपण वाटलं नाही करून घेतलं पाहिजे. विषय महत्वाचा, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कास्ट व्हॅलिडिटीच्या बऱ्याच केसेस पेंडिंग राहिलेल्या आणि मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलं की प्रत्येक जिल्ह्याला एक अधिकारी देणार आहोत, कामं सोपे होतील. काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? पेंडिंग कामं या ऍडमिशन प्रोसेसमध्ये झालं तर विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. मंत्री महोदय शिरसाट साहेबांना परवाच मी चर्चा करून सांगितलं की महाराष्ट्रात नोंदी सापडल्यात 58 लाखापेक्षाही जास्त, परंतु प्रमाणपत्र दिली जात नाहीत. दुसरा विषय त्याचे व्हॅलिडिटी दिली जात नाहीत जाणून बुजून. काही अधिकारी जातीवाद करतात त्याच्यात. काही अधिकारी इतके चांगले इतके विचारच करत नाहीत. प्रमाणपत्र देतात आणि वेळेच्या आत व्हॅलिडिटी पण देतात. पण काहीला 8-8 महिने झाले. बीड सारखा असेल, परतूर विभाग असेल जालना जिल्ह्यातला, सोलापूरचा माडा असेल तिथला असेल, लातूरचा विषय, सांगतो यवतमाळचा विषय तसा चाललाय कानावरती. आता अहमदनगरचा पण आलाय, पुण्याच्या त्या भोरचा, खेडाळंदीचा, इंदापूरचा, हे विषय आलेत आमच्यापर्यंत आता व्हॅलिडिटीचे. परत वाळवा तालुका तिकडं, सांगली साताऱ्यातले काल पोर आले होते, त्यांचंही तसं. दक्षिण कराड, पाटण साताऱ्यातलं हे प्रकार नाही आले. कागल, ते आणखीन पन्हाळा तिथलेही आले. हेच प्रकार चालू आहेत. मोहोळमध्ये पण हेच चालू आहे. माळशिरसमध्ये हेच चालू आहे. कळंब धाराशिवला हेच चालू केले त्यांनी. हे जाणून बुजून केले. अहमदपूरला, लातूरच्या तेच चालू. माजलगावचे काल लोक आले होते, त्यांच्या व्हॅलिडिटीतल्या त्या अधिकाऱ्यांना थांबून धरलं. बीडचे आले होते, बीडचा ADO करत नाही. म्हणजे हे जाणून बुजून आहे. पण मंत्री महोदयाला सांगितलं, पण त्यांनी मला त्या दिवशी असं सांगितलं, पहिले 4 लोक होते व्हॅलिडिटीसाठी, आता मी 28 देतो. म्हणून आम्ही त्यांचं कौतुक केलं. खरंच मनापासून स्वागत आहे, ते लवकर नियुक्त व्हावं. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. 410 कोटी वळवल्याने गदारोळ होतोय, तर मागच्या 10 वर्षांमध्ये सामाजिक न्याय विभागाकडून 40,000 कोटी वळवल्याचा हिशोब सरकारनं द्यावा. सेवानिवृत्त सनदी अधिकारी EZ खोब्रागडे यांची खळबळजनक मागणी.
तर स्मार्ट मीटरच्या विरोधात भाकपाचं आंदोलन, सरकारचा निषेध करत महावितरण कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी.